नमस्कार. चला तर आज आपण मोबाईल पाऊच बघूया. माझ्याकडे ना एवढ्या साईजचा उरलेला कपडा होता. 2 तुकड्यांमध्ये होता. त्याला एकसारखं कट करून घेतलं मी. मेन फॅब्रिक अस्तरवर ठेवून त्याच साईजचं मी कट करून घेतलं आहे आणि अस्तर हे अखंड आहे. फक्त आपल्याला मेन फॅब्रिक आहे त्याला जॉईंट द्यायचा आहे. असाही तो बेसच्या साईडनं जाणार आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आपण गोणीचा यूज करणार आहोत कारण की खूप छान फिनिशिंग येते आणि पाऊच पण खूप टिकाऊ बनते. तर अशा पद्धतीने मी जॉईंट देऊन घेतला आहे आणि मी गोणी आणि अस्तरचा कपडा थोडा एक्स्ट्राचा घेतलेला आहे. कारण की काय होतं की वरचं फॅब्रिक आपलं जे मेन फॅब्रिक असतं ते जर सिल्की असेल तर ते खूप सटकते, त्यामुळे एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी चारही बाजूने टिप टाकून घेतली आहे आणि जो काही एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला आता माप दाखवते. 10 बाय 10 असं त्याचं माप घेतलेलं आहे. तुम्ही 10 बाय 8चेही माप घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता हा जो काठाचा भाग आहे तो मी एका बाजूला घेणार आहे. तुमच्याकडे पूर्ण काठ असेल तरी तुम्ही यूज करू शकतात किंवा एका बाजूचा पाऊचचा जो भाग आहे तेवढा काठ असला आणि एका बाजूला प्लेन भाग असला तरीही छान दिसते. माझ्याकडे एवढा काठ होता, मी एवढ्या मापात बसवते, तरी तुम्ही लूक बघू शकता. आणि त्याच पद्धतीने मी आता चैन बसवते आहे. सीध्या भागवर सीधी चैन ठेवून मी त्याला टिप टाकून घेतली आहे. आता उरलेली चैन मी कट करून घेते. त्याच पद्धतीने मी त्याला सेट करून घेते. आपल्याला दापटीप टाकायची आहे, त्यासाठी मी थोडं सेट करून घेते आहे. कारण की फॅब्रिक खूप सिल्की आहे वरचं आणि शिवाय गोणी वापरली आहे, त्यामुळे आपल्याला ते हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही मी उलट बाजूने फोल्ड करून दुसऱ्या बाजूनेही मी टिप टाकून घेते आहे. तुम्ही बघताय त्या पद्धतीने टिप टाकलेली आहे. डबल टिप टाकायची आहे जेणेकरून आपली चैन नंतर यूज केल्यानंतर निघणार नाही. आता दुसऱ्या बाजूलाही मी सेट करून घेते आहे. दुसऱ्या बाजूची दापटीप टाकण्यासाठी मी चैन खोलून घेतली आहे आणि त्या बाजूलाही अशाच पद्धतीने आपल्याला प्रेस करून सेट करून घ्यायचं आहे आणि सेट करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूलाही दापटीप टाकायची आहे. आता तुम्ही बघताय की दोन्ही बाजूला दापटीप टाकून झाल्यानंतर आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवते रनर कशा पद्धतीने टाकायचं. बऱ्याच मैत्रिणींना रनर टाकण्यासाठी प्रॉब्लेम येतो, तर मी तुम्हाला इथे दाखवते आहे. तुम्ही बघू शकता. एका साईडला रनर टाकल्यानंतर डाव्या हाताचं बोट त्यावर लावून ठेवायचं आहे आणि उजव्या हाताने आपल्याला उजव्या बाजूची चैन जी आहे ती पुढे ढकलत जायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं एका बाजूची चैन, डाव्या हाताची चैन मी धरून ठेवली आहे आणि उजव्या हाताने पुढे इन्सर्ट करते आहे. पुढे थोडीशी गेल्यानंतर चैन ओढून घ्यायची आहे. इझिली रनर आपले मध्ये जाते. पुन्हा एकदा मी दाखवते आहे. दोन्ही बाजूची चैन मी एकसारख्या पुढे पुढे करते आहे. तसंच वरती थोडीशी चैन आल्यानंतर पुढे खेचून घ्यायची आहे. अशा पद्धतीने रनर टाकून झाले आहे. आता मी 2 इंचाची मी एक पट्टी घेतली आहे आणि तिला फोल्ड करून गोट वळून घेतला आहे. आपल्याला एक 6 ते 7 इंचाची नॉट तयार करायची आहे. एक साईडला ती लावून घ्यायची आहे. या जागी तुम्ही रेडीमेड नॉट पण यूज करू शकता. मी कपड्याचीच बनवली आहे. रेडीमेड नॉटपेक्षा कपड्याची छान वाटते. आता मी बॅग पलटी करून घेते आहे जेणेकरून सरळ भाग तो आतमध्ये चालला जाईल. आता मी दाखवते तशा पद्धतीने वरच्या बाजूने चैनच्या बाजूने 1 ते 1.25 इंचचं अंतर सोडून आपल्याला ती नॉड आतल्या बाजूला टाकून शिलाई करून घ्यायची आहे. 2 शिलाई तुम्ही करू शकता आणि चैनजवळ तुम्हाला पुढे मागे करत जास्त शिलाई करायची आहे जेणेकरून आपली चैनमधून रनर निघून जाणार नाही. सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही टिप टाकून घेते आहे आणि अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला टिप टाकायची आहे. जास्त काही टिप टाकायची नाही आहे. चैनच्या बाजूला मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे की चैन व्यवस्थित पॅक होईल. आता 1 इंचाची पट्टी घेऊन अस्ताच्याच कपड्याची पट्टी घेऊन आपल्याला शिलाई पॅक करून घ्यायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग छान दिसेल. आता एका बाजूने केल्यानंतर मी दुसऱ्या बाजूनेही सेम पद्धतीने मी शिलाई करून घेतली आहे. अशा पद्धतीने आपले पाऊच रेडी झाले आहे. आता सुलट करून दाखवते. बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती सुंदर आली आहे आणि किती सुंदर लुक दिसतो आहे. या पाऊचमध्ये सहज मोबाईल बसेल, तसेच तुमचे कुठलेही डॉक्युमेंट बसतील आणि हातातही घ्यायला सुंदर आणि इझी आहे.
कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता आपण दुसरे मोबाईल पाऊच बघतो आहे. यामध्ये बेस असणार आहे. या पाऊचला आपण बेस जोडणार आहोत. ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओत दाखवले तसे मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. त्याच मापाचा आपल्याला गोणी आणि अस्तर घ्यायचे आहे. आता शिलाई करून झाल्यावर मी तुम्हाला माप सांगते किती घेतले आहे ते. चारी बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि शिलाई टाकताना एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण शिलाई टाकत जातो तेव्हा कपडा बाहेरच्या बाजूला खेचत शिलाई करायची आहे. कारण की काय होतं, पूर्ण शिलाई करून झाल्यावर कुठेतरी आपल्याला फुगा पडल्यासारखं वाटतो किंवा चुनी येते शिलाई करताना. आता तुम्ही बघू शकता मी चारी बाजूला शिलाई करून घेतली आहे. आता सवय असल्यामुळे मला ते सोपं जात आहे. पण तुम्ही जर नवीन असाल तर ही काळजी शक्यतो घ्या, कारण पुन्हा शिलाई काढावी लागते. अशा पद्धतीने शिलाई करून झाली की मी कट करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला माप सांगते. 10x9 असे मी माप घेतलेले आहे. आता आपल्याला चैन बसवायची आहे. सिध्या भागावर आपल्याला सीधी चैन ठेवायची आहे. वरच्या बाजूला थोडीशी एक्स्ट्राची चैन सोडायची आहे. थोडासा कपडा पुढे ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघताय तसं शिलाई टाकायची आहे. येथे मी रनर आधीच टाकले होते, त्यामुळे थोडासा मला प्रॉब्लेम आला शिलाई करताना. ज्या ठिकाणी रनर असते तिथे थोडीशी आपली मशीनची जी दात्री असते ती सरकते आणि चैन आपली बाजूला होऊन जाते. त्यामुळे तुम्ही रनर हे शक्यतो नंतरच टाका. आता आपल्याला दाबटीप टाकायची आहे. तुम्ही बघताय दाबटीपला सुद्धा मला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. माझ्याकडनं रनर टाकल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे, तुम्ही बघू शकता. आता दाबटीप टाकून झाल्यावर सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बाजूला करायची आहे. उलट कपडा करून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. ही शिलाई करताना आपल्याला चैन वरच्या बाजूला घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की आपली शिलाई परफेक्ट येते आहे की नाही. तुम्हाला इथे दिसत असेल मी 2 रनर टाकले आहे, कारण की काय होतं, बऱ्याच वेळा रनर खराब होते आणि चैनमुळे आपल्याला बॅग टाकून द्यावी लागते. बाकी बॅग एकदम व्यवस्थित असते, त्यामुळे मी इथे 2 रनर टाकले आहे आणि शक्यतो मी 2 रनरच टाकते. एक विरुद्ध बाजूने टाकते. मी दाखवते तसं चैन लावून झाल्यावर खालच्या दोन्ही कोपऱ्यांना 1-1 इंचावर आपल्याला कट द्यायचा आहे. आता बॅगच्या दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले पॉकेट तयार होईल. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने शिलाई करते आहे आणि 1 इंच आपण कट दिलेला आहे, तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई करायची आहे. आता दोन्ही बाजूला शिलाई करून झाल्यावर मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला आडवी टिप टाकायची आहे. 1 इंचाचा कट दिला होता त्याला आपल्याला शिलाई करायची आहे. तुम्हाला दिसत असेल मी कशी शिलाई करते, त्या पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई करून झाल्यावर पाऊचच्या दोन्ही बाजूला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल. खालच्या आडव्या भागालाही तुम्ही पट्टी लावू शकता. बघा किती सुंदर असं आपलं मोबाईल पाऊच तयार झाले आहे आणि खाली बेस बघू शकतात. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कनेक्ट राहा.